आधी जी घटना घडली आहे पुणे भोर येथे, तर 3.5 ते 4 वर्षाच्या मुलीवरती एक 65 वर्षाच्या नराधमाने अतिप्रसंग केला व तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही जेव्हा घटना घडली, जेव्हा ऐकलं ना मी, माझे हातपाय थरथर कापायला लागले. पण राग पण तेवढा मनामध्ये आहे. अशा लोकांच्या हिंमत कशी होते? तुम्ही सारं लहान पोरींना सोडत नाही, अरे कमीत कमी लाज बाळगा, कमीत कमी त्या पोरींना तरी सोडा. तर मुलींना जन्म घेणं हा गुन्हा झाला आहे का? त्यांना बाहेर सोडणं पण गुन्हा झाला आहे का? शाळेत सोडणं पण गुन्हा झाला आहे का? या सर्व गोष्टीचा विचार करावा लागतो की आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये काय घडते किंवा काय घडू शकतं, आता विचार करावा लागतोय. खरंच मला समजून राहिले आता याच्यावरती रिॲक्शन काय देऊ मी. आता दुसरी गोष्ट म्हणजे बदलापूर आदर्श विद्या मंदिर 2024 ऑगस्टमध्ये जेव्हा 2 मुलीवरती अतिप्रसंग झाला आणि जे अतिप्रसंग झालेल्या मुलीवरती त्याच्या एक वडील मी बोलतोय. जेव्हा हा प्रसंग झाला तेव्हा सर्वात पहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आवाज उठवला. त्यामुळे हे प्रकरण अजून वरती आलं. त्यानंतर बदलापूरकरांनी जी आम्हाला साथ दिली, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं आम्हाला जो पाठिंबा दिला, आमच्या मुलीच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिला, त्यामुळे आम्हाला योग्य प्रकारे न्याय भेटला. त्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी मानतोय. पण ज्यांनी जे आंदोलन केलं आहे, ज्यांनी स्वतःच्या अंगावरती केसेस घेतले आहे आणि काही लोकांवरती अजून पण केसेस चालू आहे, त्यासाठी मी त्यांची निलगिरी व्यक्त करतो आणि शासनाला सांगतो की तुम्ही त्यांचे केसेस लवकरात लवकर मागे घ्यावे. तिसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा हे प्रसंग झाला त्यावेळेस दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री होते. त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या की मुलीचे शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलेल किंवा त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल. पण या गोष्टीला 1.5 वर्षाच्या वर झालं. त्यातली ही एक गोष्ट पण आजूपर्यंत काय आले नाही, आमच्यापर्यंत पोचले नाही आहे. ना शासनाकडनं आम्हाला लेखी स्वरूपात भेटलं आहे, ना आर्थिक सहाय्य स्वरूपात भेटलं आहे. जेव्हा शाळेकडनं आम्हाला विचारण्यात आली फीसाठी, तेव्हा आम्हाला बोलण्यात आले की मुलीची फी बाकी आहे. तेव्हा मी शिक्षण अधिकारी राक्षे साहेब यांना कॉल केला. तेव्हा त्यांना बोललो की मुली शाळेमध्ये फी मागत आहे मुलीच्या शिक्षणासाठी, की सरकारने आम्हाला बोलले होते की शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलेल, पण अजूनपर्यंत काय घडलं नाही. तेव्हा राक्षे साहेब बोलले की आम्हाला फक्त ॲडमिशनसाठी बोलण्यात आले, बाकी फीसाठी अजूनपर्यंत आम्हाला वरतून ऑर्डर भेटली नाही आहे. म्हणजे लेखी स्वरूपात ऑर्डर आम्हाला 1.5 वर्षाच्या वर झाले, अजूनपर्यंत काहीच भेटलं नाही आहे. ठीक आहे, आम्ही पैशाचं मागणी करत नाही, कमीत कमी मुलीचं शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी. ते घ्यायचं नसेल तर आम्हाला क्लिअर कट सांगा, लेखी स्वरूपात द्या की आम्हाला मुलीच्या शिक्षणाचा खर्च द्यायला जमत नाही आहे, तुम्ही तुमचा खर्च बघा. आम्ही सक्षम आहे मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलायला. पण तुम्ही बोलतात वेगळे आणि करतात वेगळे, हे चुकीचं गोष्ट होतं आहे ना. म्हणजे लोकांनी जे घटना घडली आहे किंवा जे झाले असेल ह्या प्रकारे पण दावा करण्यात आले होते की आम्ही सहकार करू किंवा हे करू, पण प्रत्यक्ष त्यांच्यावरती पण काय त्यांना सहाय्य भेटलं असेल की नसेल याचा पण विचार करावा लागतोय. त्यांची चौकशी करावी लागेल की सरकारकडनं त्यांना भेटलं आहे की नाही, त्यांना सहाय्य भेटलं आहे की नाही, याचा गोष्टीचा विचार करावा लागेल. जेव्हा माझी भेट झाली महाराष्ट्र निर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे सर, तेव्हा मी ही सविस्तर त्यांना घटना सांगितली. तेव्हा त्यांनीही कुठल्याही गोष्टीचा पुढचा विचार न करता माझ्या मुलीचं शिक्षणाचं पूर्ण वर्षाचं फी त्यांनी स्वतःच्या नावाने पैसे भरून त्यांनी शाळेमध्ये जमा केली आणि माझ्या मुलीचं शिक्षण सुव्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे झालं. आज माझ्या मुलीचं ॲडमिशनसाठी परत विचारणा करण्यात आली, तो आम्ही सरकारला सांगितलं किंवा शिक्षण विभागाला सांगितलं की बाबा आता मुलीचं ॲडमिशन आहे, की आम्हाला अजूनपर्यंत लेखी स्वरूपात भेटला नाही आहे की मुलीचं ॲडमिशन थांबलं आहे आमचं. तर ते आम्हाला का बोलण्यात आले की ना वरतून अजून ऑर्डर भेटल्या नाही आहे, म्हणजे अजून 3-4 वर्ष किंवा 10 वर्ष आम्हाला ऑर्डर भेटणार नाही. मग तोपर्यंत मुली असंच थांबून ठेवायचं का आम्ही? या प्रश्नाचं उत्तर द्या ना मला.
नसेल जमत असेल तर तुम्ही क्लिअर कट सांगा आम्हाला की आम्ही खर्च उचलू शकतो, पण आम्हाला लेखी स्वरूपात पाहिजे, बाकी आम्हाला काहीच नको आहे.